मग बघा इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, इव्हॅल्युएट विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर tan 85 मायनस tan 40 डिग्री अपॉन 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 40 डिग्री. ठीक आहे. आता इथं काय मायनसचा फॉर्म दिलेला आहे, काय दिलेलं आहे मायनसचा फॉर्म. मग बघा आता इथं tan 85 मायनस tan 40 डिग्री अपॉन 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 40 डिग्री. ठीक आहे. मग बघा आता इथं जर आपण बघितलं तर हा काय आहे tan a मायनस बीचा फॉर्म आहे. हा काय आहे tan a मायनस बी. मग tan a मायनस बी. मग tan a मायनस बीचा फॉर्म काय राहतो, tan a मायनस tan b अपॉन tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. हा कशाचा फॉर्म आहे tan a मायनस. बघा आता एच्या जागेवरती आपण जर इथं 85 ठेवलं, काय ठेवलं a इक्वल्स टू 85 डिग्री आणि b इक्वल्स टू 40 डिग्री जर ठेवलं, मग त्याच्यानुसार याचं एक्सपान्शन होणार. मग याचं एक्सपान्शन कसं होणार बघा, मग हे जे ह्याचं एक्सपान्शन कसं होणार, मग बघा आता याचं एक्सपान्शन इक्वल्स टू इथं किती आहे 40 डिग्री. ठीक आहे. मग बघा आता इथं काय की ए tan a मायनस बी. मग tan a किती इथं 85 मायनस 40 डिग्री. मग इक्वल्स टू काय येणार बघा, tan 85 मधून 40 डिग्री जर गेलं तर किती राहणार फक्त 45 डिग्री. आणि tan 45 आता बघा tan 45 हा प्लस अँगल आलेला आहे. जर तुम्ही इथं ड्रॉ केला असं, ठीक आहे, ड्रॉ करायची गरज नाही ॲक्च्युली हा, बट तरी पण मी इथं ड्रॉ करून दाखवतो. आपली ड्रॉ करायची मेथड आहे. तर इथं बघा हा अँगल आला 45 डिग्री. किती आला 45 डिग्री. ठीक आहे. मग बघा 45 डिग्री इथून किती सांगितलं आहे 45 डिग्री. मग tan 45 काय राहणार आहे tan 45 काय येतं 1 येतं. काय येतं 1. काय येतं 1. मग आपल्या ये tan 45 इक्वल्स टू काय येणार आहे 1 येणार, इक्वल्स टू 1. मग बघा म्हणजेच आपलं हे जे फायनल आन्सर आहे हे काय आलं tan 85 हे जे याला मग काय करायचं परत लिहायचं ॲज इट इज आणि इथं लास्टला लिहायचं इक्वल्स टू 1. इक्वल्स टू काय आलं 1 आलं. ठीक आहे. tan 45 डिग्री इक्वल्स टू 1. ठीक आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं 1. बघा असा प्रॉब्लेम आला तर 1-2 मार्क लिहिल. ठीक आहे.